नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझा अंदाज 2.0 यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आज 25 मे 2026 म्हणजे आपल्या देशाच्या राजकारणात एक मोठं टर्निंग पॉइंट। मोदी सरकारची 12 वर्ष पूर्ण होत आहेत। 12 वर्षे म्हणजे काहींना वाटतं हा सुवर्ण काळ आहे, तर काहींना वाटतं पण खरं काय? आज आपण 12 वर्षांच्या 12 मोठ्या निर्णयांचे दोन्ही बाजूंचं विश्लेषण करणार आहोत। चला समजून घेऊया। आपण या पूर्ण प्रवासाला 4 सोप्या भागांत विभागले। 1. 12 वर्षे एक राजकीय टप्पा। 2. आर्थिक आणि कृषी धोरणे। 3. सामाजिक आणि पायाभूत सुविधांचा विकास। आणि शेवटी 4. विरोधक आणि जनतेचा कौल। आता तुमच्या मनात साहजिकच एक प्रश्न आला असेल, हा 12 वर्षांचा काळ नक्की कसा होता? हा खरोखरच सुवर्ण काळ होता की आव्हानांचा काळ? बघा, यावर 2 अगदी वेगळे आणि परस्पर विरोधी विचार प्रवाह आहेत। आणि आपल्याला माहितीये, कोणतीही गोष्ट पूर्णपणे ब्लॅक किंवा व्हाईट नसते, राईट? आपण इथे पुराव्यांच्या आणि निर्णयांच्या आधारे फॅक्ट्स काय आहेत ते पाहणार आहोत। एका बाजूला आपल्याला देशाने घेतलेली प्रचंड मोठी भरारी दिसते, तर दुसऱ्या बाजूला काही अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांची मालिकाही उभी राहिलेली दिसते। वळूया आपल्या पहिल्या भागाकडे। 12 वर्षे एक राजकीय टप्पा। चला पुढे जाऊया आणि पाहूया हे कसं घडत गेलं। 2014 मध्ये या सरकारची सुरुवात झाली। त्यानंतर 2016, तुम्हाला आठवतच असेल, नोटाबंदीचा तो अत्यंत धाडसी आणि तितकाच वादग्रस्त निर्णय। मग 2024 मधील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि आता 2026 मधील हा 12 वर्षांचा टप्पा। आता हे क्षण आहे ना, केवळ कॅलेंडरवरच्या तारखा नाहीत, तर यांनी भारताचं सामाजिक आणि राजकीय वास्तव अक्षरशः मुळापासून बदलून टाकलंय। या प्रत्येक टप्प्यावर देशानं एक नवीन वळण घेतलंय, ज्याचे परिणाम आपण आजही अनुभवतोय। आता येऊया आपल्या दुसऱ्या मुख्य भागावर, आर्थिक आणि कृषी धोरणे। 2016च्या नोटाबंदीबद्दल बोलायचं झालं तर याचे 2 अगदी परस्पर विरोधी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला देशात डिजिटल क्रांतीला प्रचंड गती मिळाली, म्हणजे आर्थिक व्यवहार डिजिटल झाल्याने एक प्रकारची पारदर्शकता आणि सुलभता आली, हे तर नक्कीच। पण दुसऱ्या बाजूला काय झालं तर लघु उद्योगांचं मोठं नुकसान झालं। जे छोटे व्यवसाय पूर्णपणे रोखीवर चालायचे, त्यांचा अक्षरशः कंबरडं मोडलं। थोडक्यात सांगायचं तर अर्थव्यवस्थेवर झालेले हे दोन्ही परिणाम अत्यंत सखोल आणि दूरगामी होते। आणि हे अगदी स्पष्टपणे आपल्याला काय सांगतं? हेच की धोरणांचा मूळ हेतू आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टीत किती मोठी तफावत असू शकते। आता कृषी कायद्यांचंच उदाहरण घ्या। याचा मूळ हेतू काय होता तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि कृषी क्षेत्रात मोठी सुधारणा आणणं। पण प्रत्यक्षात काय झालं? या कायद्यांना इतका प्रखर आणि संघटित विरोध झाला की शेवटी सरकारला बॅकफूटवर जावं लागलं आणि ते कायदे मागे घ्यावे लागले। हा आपल्या लोकशाहीतल्या प्रवासातील एक अत्यंत लक्षणीय असा प्रसंग होता, नाही का? आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या विभागाकडे, सामाजिक आणि पायाभूत सुविधांचा विकास। काश्मीरमधून कलम 370 हटवणं हा एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय मानला जातो। आता या निर्णयामुळे काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यश आलं, असा एक अतिशय प्रबळ आणि सकारात्मक युक्तिवाद आहे। पण त्याचवेळी विरोधकांचा आणि काही विश्लेषकांचा असा दावा आहे की तिथे आजही अनेक मोठी आव्हाने उभी आहेत। त्यांच्या मते जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी अजूनही बराच वेळ द्यावा लागेल। म्हणून या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं। याच प्रवासात 2024 मध्ये पूर्ण झालेलं राम मंदिर हे एक दुसरं ऐतिहासिक उदाहरण। बघा, देशातील एका खूप मोठ्या वर्गासाठी हा अनेक दशकांच्या श्रद्धेचा खऱ्या अर्थाने एक मोठा विजय होता। पण त्याचवेळी काही विचारवंतांकडून असाही प्रश्न उभा केला जातोय की अशा भावनिक मुद्द्यांवर जास्त फोकस केल्यामुळे देशाच्या मूळ पायाभूत आणि औद्योगिक विकासाकडे तसेच रोजगार निर्मितीकडे कुठेतरी दुर्लक्ष तर झालं नाही ना? इथे विकास कामांची प्राथमिकता आणि सामाजिक भावना यातील एक मोठा आणि स्पष्ट संघर्ष आपल्याला दिसून येतो। आता इथली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहिती आहे? विकासाच्या या दुहेरी परिणामांचं अचूक विश्लेषण। बघा, वंदे भारत रेल्वे आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आज आधुनिकतेचं प्रतीक बनलेत। यामुळे प्रवासाचा वेळ वाचतोय, देशाची पायाभूत ताकद वाढतीये। हे सगळं अगदी भारी आहे, पण यातलं आव्हान काय? हे सगळं सर्वसामान्यांना खरोखर परवडणारं आहे का? हा प्रश्न आहेच। तसंच दुसरीकडे बघा, डिजिटल इंडियामुळे आपले पेमेंट्स एकदम सोपे आणि अखंड झालेत। ही नक्कीच एक खूप मोठी झेप आहे, पण त्यासोबतच सायबर फसवणुकीची भीती आणि आव्हानही कैक पटींनी वाढलेत। म्हणजे प्रगतीसोबत येणारी ही आधुनिक काळातली मोठी आव्हानं आहेत। चला आता शेवटच्या भागाकडे येऊया। विभाग 4, विरोधक आणि जनतेचा कौल। या गेल्या 12 वर्षात एक गोष्ट सातत्याने घडली। जेव्हा जेव्हा महागाई वाढली किंवा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला,
तेव्हा तेव्हा विरोधकांनी या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा आणि जनमत आपल्याकडे वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूला आपण काय पाहिलं तर जनतेने मात्र वारंवार सत्ताधारी पक्षालाच निवडणुकांमध्ये आपला स्पष्ट कौल दिला आहे. हा खऱ्या अर्थाने लोकशाहीतला एक सतत चालणारा संघर्ष आणि ओढाताण आहे, जिथे एका बाजूला दैनंदिन जगण्याचे आर्थिक प्रश्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला नेतृत्वावर असलेला जनतेचा प्रबळ विश्वास आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लोकांना बदल तर नक्कीच हवाय, पण या बदलाची किंमत आणि वेग यावर मात्र समाजात मोठे मतभेद आहेत. जनतेला प्रगती हवी आहे, उत्तम आणि आधुनिक पायाभूत सुविधा हव्या आहेत, पण महागाई किंवा बेरोजगारीच्या रूपाने त्याची जी किंमत मोजावी लागतीये तो नक्कीच सर्वांसाठी एक चिंतेचा विषय आहे. विकासाच्या या अत्यंत गतिमान प्रवासात तळागाळातील सर्वांना सोबत घेऊन जाणं हेच खरं तर येत्या काळातील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. तर मंडळी, या 12 वर्षांच्या प्रवासातील विकास कामे, पायाभूत सुविधा आणि देशाची प्रगती यांचं आपण आज एक सखोल आणि अगदी तटस्थ विश्लेषण पाहिलं. आता जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उरतो, जो मी तुमच्यावर सोडतो. ही 12 वर्ष भारतासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरली की देशाला अपेक्षित प्रगतीपथावर नेण्यासाठी अजूनही बरंच काही काम करणं बाकी आहे? काय वाटतं तुम्हाला? लोकशाहीत या प्रश्नाचं उत्तर शोधणं आणि त्यावर चिंतन करणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. अशाच सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी जोडलेले रहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.